समांतर. लेखक सुहास शिरवाळकर. भाग 11. सादर करते मनीषा स्टॉक. मागील भागात आपण पाहिले की कुमार महाजन याचे डिव्हिजनल इन्चार्ज म्हणून प्रमोशन झाले आणि तो करंजिया साहेबांच्याच बंगल्यात आता राहायला जातो. आणि आता डायरीमध्ये लिहिल्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात आज एक सुंदर मुलगी येणार होती. आणि आता पुढे. सकाळपासूनच माझे सारे विचार या मुलीभोवतीच एकवटलेले होते. कोण असेल ही मुलगी, कशी असेल, कुठून येईल? कारण पन्हाळ्यातल्या स्थानिक मुली बाया सगळ्या खेडूत होत्या. त्यांच्या जाळ्यात अडकायचं असतं तर यापूर्वीच मी अडकलो असतो. 4 दिवस हनीमूनसाठी पन्हाळगडावर येऊन राहणाऱ्या नवविवाहित तरुणींपैकी तर कोणी ढुंकूनही माझ्याकडे पाहण्याची शक्यताच नव्हती. निदान या हनीमूनच्या दिवसात तरी बायकांचं डिव्होशन अस्सल असतं. नवरा हा त्यांचा जन्मोजन्मीचा प्राण असतो. कंपनीच्या हेड ऑफिसमधली एखादी मुलगी ट्रान्सफर होऊन येणार म्हणावं तर तेही दिसत नव्हतं. एकतर कंपनीच्या नियमानुसार एकट्या मुलीचं असं आउटसाईड पोस्टिंग करता येत नसे. दुसरी गोष्ट, आमच्या कंपनीत मुली फारच कमी होत्या. त्यातल्या 2-3च बऱ्या होत्या. ज्यांच्या प्रेमात पडावं वगैरे पडता येण्याची अशी शक्यताच नव्हती. त्याच मुली कंपनीची शान होत्या. कंपनीत शहासाहेब असेपर्यंत तरी त्या मुलींची बदली होणं शक्यच नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी कोणी मुलगी इथे बदलून येणार असती तर मला कंपनीचं तसं पत्र यायला हवं होतं. तिच्याबद्दल सविस्तर माहिती देणारं असं वापगावकरचं पत्रही एव्हाना आलं असतं. मग कोण ती? अशी एकही मुलगी, तरुणी, बाई असणार नाही याबद्दल माझी खात्री होती. हे असलं मला कधीच जमण्यासारखं नव्हतं. आणि ज्या काळात या नाना कळा अंगी बांधतात तो ऐन कुमार तारुण्यावस्थेचा काळ मी आर्थिक विवंचनांना तोंड देत देत घालवला होता. असले लाड तेव्हा सुचण्यासारखी नि परवडण्यासारखी परिस्थितीच नव्हती. जे विशीत केलं नाही ते आता तिशीत कसलं करणार? पण एक मात्र खरं, हे घडणार नाही या खात्रीबरोबरच तसलं काहीतरी सनसनाटी आपल्या आयुष्यात घडावं अशी मनात खोलवर कुठेतरी इच्छा नक्की होती. त्या दिवशी तेव्हा असं नाही, प्रत्येक नेभट भेकड नवऱ्याच्या मनात ती असतेच. मरेपर्यंत अपुरी राहते पण असतेच. तशीच माझ्या मनात ती कायमची असणारच. आता तसलं काही घडण्याची संधी प्राप्त होण्याच्या कल्पनेने ती जाणवायला लागली होती. इतकंच. म्हणजे एखादी तरुणी स्वतःहून पुढे आली, तिनं पुढाकार घेतला किंवा मी पुढाकार घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करून दिली तर माझी काहीच हरकत नव्हती. ही कबुली अगदी आतली कोणत्याही बऱ्या वाईटाचा मुलाहिजा न ठेवता जिथे नुसत्या इच्छांचीच निर्मिती होते तिथली. या इच्छांवर मग माणसाचं जागरूक मन भरपूर उलटसुलट विचार करून बहुतेक नकारार्थी कौल देतं. उदाहरणार्थ, एक सर्वसामान्य माणूस, लोक काय म्हणतील या प्रकारातला, असे मध्यमवर्गीय. याचा पगार 1 तारखेला होतो. 4-5 तारखेपर्यंत हा जेमतेम पगार बाळगून असतो. 7 तारखेपासून बसचे पैसे, पासाचे पैसे अशी आवश्यक रक्कम तेवढी हा जपवून ठेवतो. म्हणजे उरलेले सगळे दिवस पुढच्या 1 तारखेवर नजर ठेवून, पेपरमधल्या बातम्या वाचून, चित्रपटातले प्रसंग पाहून यालाही वाटत असतं आपण कुठून तरी स्टेनगन मिळवावी, 4 माणसं मदतीला घेऊन बँकेवर दरोडा घालावा, 2-5 लाख एकदाच कमावून आयुष्यभर आरामात जगावं. ही झाली त्याच्या मनातली त्या बिंदूंची इच्छा. पण तो तसा वागतो का? नाही. कारण त्याला हे माहिती असतं की आपल्यापर्यंत पोलीस सहज पोहोचतील. आपलं नाव, फोटो सगळ्या वर्तमानपत्रातून जाहीर होईल. ओळखणारे नात्यातले सगळे आपल्याला नावं ठेवतील. आपण तुरुंगात जाऊ. आपल्या बायको पोरांचं जिणं अवघड होऊन जाईल. मनातला विचार कितीही तीव्र असला तरी तो अंमलात येत नाही. तसंच माझ्या मनातल्या त्या इच्छेचं होतं. त्यातून संधी प्राप्त झाली तरी चक्रपाणीच्या डायरीच्या रूपानं दुष्परिणाम नजरेसमोर होते. म्हणूनच मनात असलं तरी मी तसलं काही करणार नव्हतो. ती कोण एवढ्यापुरतीच माझी उत्सुकता होती. संपूर्ण दिवसभर हे हुरहुर लावणारं वातावरण कायम होतं. त्याचा परिणाम म्हणून मी अस्वस्थ होतो. माझं कशातही लक्षच नव्हतं.
दुपारी 4 वाजताच मी ऑफिस बंद करून टाकलं. पेंडिंग कामं उद्यावर टाकून दिली. हणम्याच्या मदतीनं सगळीकडं कुलपं लावून घालून मी बंगल्यावर आलो. चैनच पडेना. काहीतरी करायला हवं होतं. झक्कपैकी मस्त विस्की प्यावी का हा विचार मनाला चांगलीच तरतरी देऊन गेला. उत्साहानं पॅन्टचे खिसे तपासले तर खिशात 20 रुपयांची नोट होती. सहज पुरली असती. तोंड हातपाय धुतले, कपडे बदलले, भांग पाडला, छान पावडर लावली आणि 20ची नोट खिशात टाकून बाहेर पडलो. हणम्यालाच बाटली आणायला सांगितली असती, पण तो 1-1.5 रुपया तरी कमिशन काढायचा. शिवाय हातभट्टीसाठी त्याला वेगळे 2 रुपये द्यावे लागायचे. माझ्याच पैशातून स्वतःकरताही चणे फुटाणे आणायचा. काहीच बोलता यायचं नाही. ठीक आहे, नोकऱ्याची जात अशी साहेबांच्या जीवावरच चैन करणार ना. करंजिया साहेब होते तेव्हा मी नाही का त्यांना कंपनी देण्याच्या बहाण्यानं त्यांचीच विस्की प्यायचो. पण खिशात 20च रुपये असताना ते परवडण्यासारखं नव्हतं. पन्हाळ्यात तेव्हा विस्की, रम वगैरे विदेशी मद्य मिळण्याचं ठिकाण एकच, चंपकलाल. तिथे चंपकलाल नावाचा एक मारवाडी होता. मेन रोडला जी काही 10-5 दुकानं होती त्यातच त्याचंही एक औषधाचं दुकान होतं. पुढच्या भागात ही औषधं असायची आणि मागे त्याच्या राहण्याच्या 2-3 खोल्या होत्या. त्यामागे पडवी. गिराईक पुढून आलं तर ते औषधाचं आणि मागच्या बाजूनं पडवीत आलं तर दारूचं. सगळा चोरीचा मामला. अर्थातच निप मागे 2-3 रुपये तरी चंपकलाल जास्त घेणारच. गृहीतच होतं ते. त्याला रोख पैसा मोजून कोल्हापूरमध्ये खरेदी करावी लागायची. बेकायदेशीर माल आणताना पैसे सोडावे लागायचे. स्थानिक पोलिसांचाही काहीतरी तोड करावी लागायची आणि इतकं करूनही रोजचं ठराविक गिराईक मिळेलच असंही नाही. आणि त्यामुळेच कोल्हापुरात 10 रुपयांना मिळणाऱ्या डिप्लोमॅटची नीप इथे 12.5 रुपयांना मिळायची. 11.5ला मिळणारी बॅकपायपर त्याच्याकडे 14ला पडायची. चंपकलालकडे जाणाऱ्या प्रत्येकाला हा हिशेब मान्य असायचा. तसाच मलाही तो होता. डोक्यात हिशेब तयार होत होता. 12.5ची डिप्लोमॅट, 8 आण्याचे शेंगदाणे तरी 7 रुपये उरले. 2 रुपये सोडा, बर्फ यात गेले तरी 5 रुपये उरतातच. आता या 5त बाहेरचं जेवावं का हणम्याला 5 रुपये देऊन काही कालवण करायला सांगावं. बाकी विचार डोक्यातून त्या क्षणी तरी साफ नाहीसे झाले. बाजारपेठेत आलो. चंपकलालाचं दुकान हे असं समोर. मागून कोणीतरी म्हणालं, एक्सक्यूज मी, इथे कोणी डॉक्टर आहेत का हो. मी लगेच चमकून मागे वळून पाहिलं तर एक तरुणी. गोरी पान, गोल चेहरा, घारे घारे टपोळे डोळे, छोटंसं पण तरतरीत नाक, निंबू कलरची साडी नेसलेली, त्यांना पर्शियन निळ्या रंगाचे पाऊंड वितीत काठ, त्या काठांना मॅच होणारा स्लीवलेस ब्लाऊज, गळ्यात नवकोरं मंगळसूत्र. क्षणभर मी सुन्न झालो. मला गरगरलं. वेटगळासारखा तोंडाचा आव असून तिच्याकडे मी पाहत राहिलो. क्षीणपणे हसत तिनं आपल्या ओठांची लाडीक हालचाल करीत पुन्हा विचारलं, प्लीज मला जरा मदत करता का. मला तिथली काहीच माहिती नाही. मी अतिशय सावध राहणार होतो. चक्रपाणीच्या डायरीतली नोंद या ना त्या प्रकारे अगदी पुसटपणे का होईना खरी होऊ पाहत होती. अशक्य म्हणून ते विचार झिडकारून टाकले असतानाच काहीही संबंध नसलेली एक तरुणी माझ्यासमोर उभी होती. अत्यंत लाघवी स्वरात मदतीची ती याचना करीत होती. अर्थात ती त्यातली मुळीच वाटत नव्हती. पण सावध राहणं चांगलं होतं. कारण एक प्रश्न असा होता की नांदी नसेल तर तिनं अचूकपणे मलाच का गाठावं. असो. इतक्या करुण नजरेनं पाहत, ओठांची हालचाल मोहकपणे करीत, मधुर स्वरात एका तरुणीनं मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यावर तिला नकार देणं जमण्यासारखंच नव्हतं. पण तिला डॉक्टर सांडभोरांचा दवाखाना दाखवून मी माझ्या उद्योगाला मोकळा होणार होतो. चला, दवाखाना थोडा लांब आहे आणि मला जायचं आहे. त्याच्या नेमका उलट दिशेला आहे. पण मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो, मी वृक्ष स्वरात म्हणालो. ती गोड हसली आणि खरं सांगतो असं वाटलं ही पुन्हा असंच हसणार असेल तर पुन्हा तेच सगळं तिला म्हणून दाखवावं. पन्हाळ्यात तसे पाहता 2-3 डॉक्टर्स होते. पण ते नुसतं
RMP होते. सांडभोर निदान BMS तरी होता. कंपनीचं काम त्याच्याकडेच होतं. मग ती माझ्याबरोबरीनं चालू लागली. लोक आमच्याकडे माना वळवून पाहायला लागले होते. नको नको म्हणत असताना मला त्या गोष्टीचा अभिमान वाटू लागला. इतकी सुंदर तरुणी माझ्या जोडीनं चालली आहे ही जाणीव मनाला गुदगुल्या करू लागली. तुम्ही या गावात राहता? हो, मूळचा मी मुंबईचा आहे, पण नोकरीनिमित्त इथे आलो आहे. आम्ही पुण्यात राहतो. आमचं कापडाचं मोठं दुकान आहे. असं का? वा वा. डॉक्टर सांडभोरांचा दवाखाना लांब आहे. मूकपणे तर चालता येत नव्हतं. बरं, ती बोलायला जरा मोकळीच वाटत होती, तर नुसतं गप्पा मारायला काय हरकत होती? म्हणून आम्ही पुढे बोलत निघालो. तुम्ही इथे काय म्हणून नोकरी करता? काय म्हणून म्हणजे? मग कुठे करायला हवी होती? माझ्या उलट प्रश्नावर ती खदखदून हसायला लागली. अवखळपणे माझ्यासमोर आपला चेहरा आणत म्हणाली, फारच विनोदी बाई तुम्ही. अहो, त्या अर्थानं नाही म्हणाले मी. मग? भांबावून जात मी विचारलं. एकतर परकी तरुणी, अनोळखी, तिचं नावही मला माहिती नाही आणि तिचं वागणं इतकं फ्री की मला वाटू लागलं की आपणच हिच्याबरोबर हनीमूनला आलो आहोत. मला विचारायचं होतं, तुमचा हुद्दा काय? हां, डिव्हिजनल इन्चार्ज, मी रुबाबात म्हणालो. हुद्द्याचं तिला फार कौतुक वाटलं की हा 30-32 वर्षाचा तरुण एवढ्या मोठ्या हुद्द्यावर काम करतो. अर्थात अंदर की बात तिला माहितीच नव्हती. म्हणून मला 2-3 हजार रुपये पगार असणार, माझी गाडी असणार वगैरे असा भ्रामक समजूत झाल्यासारखी ती आदरानं बोलायला लागली. मी तिचा गैरसमज मुळीच दूर केला नाही. मग आम्ही डॉक्टर सांडभोरांच्या दवाखान्यापर्यंत पोहोचलो. आधी मनात ठरवल्याप्रमाणे मी आता तिचा निरोप घ्यायला हवा होता, पण आपल्या ओळखीचा तिला थोडा फायदा करून द्यावा या हेतूनं मी तिच्याबरोबर आत शिरलो. दवाखान्यात शब्दशः कोणीच नव्हतं. आम्हाला पाहताच समोरच्या घराच्या ओसरीतून डॉक्टरांचा कंपाऊंडर नागनाथ पळत पळत आला. आतून त्यानं डॉक्टरांना बोलावून आणलं. अहो, ती एकदम तोंडावर हात ठेवत उद्गारली, घाईघाईत मी पैसे घरीच विसरले की हो. आहेत माझ्याजवळ, तुम्ही मला नंतर द्या. मी कसलाही विचार न करता तत्काळ म्हणून गेलो. आणि कमी पडले तर सांडभोर काही म्हणणार नाहीत. तिच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव पसरले, पण ओशाळतच ती म्हणाली, छे, काय हा वेडेपणा नाही का? तुम्हाला किती त्रास उगाच. कोण आजारी आहे? माझे मिस्टर. काय झालं त्यांना? बरंच काही. पन्हाळ्याची थंड हवा त्यांना मानवलेली दिसत नाही. कसं नुसतं हसत ती म्हणाली. मी त्याबद्दल सहानुभूतीनं आणखी चौकशी करणार होतो, तेवढ्यात सांडभोर आतून आले. एका सुंदर तरुणीला दवाखान्यात पाहून हरखले. उगाच गुदगुल्या झाल्यासारखं हसले. बोला, काय होतंय? तिच्याकडे आपात मस्तक निहाळून पाहत त्यांनी विचारलं. मला काही झालेलं नाही, माझे मिस्टर आजारी आहेत. असं होय, बरं, काय होतंय त्यांना? अंगात बारीक ताप आहे, खूप कफ झाला आहे, रात्रभर तोंडानं श्वास घेत बसून होते. त्यांना काही? तिनं एकदा माझ्याकडे चोरटा दृष्टिक्षेप टाकला. मग अपराधी स्वरात म्हणाली, त्यांना दम्याचा त्रास आहे. मी जरा चरकलो. माझा काही संबंध नव्हता खरं तर, पण इतक्या सुंदर तरुणीचा नवरा दमेकरी असावा याचा मला आश्चर्यच वाटलं, वाईटही वाटलं. बिचारी मधुचंद्राच्या कल्पना उराशी बाळगून त्याच्याबरोबर इथे आली असेल. डॉक्टर सांडभोरनं विचारी मुद्रा करून तिच्याकडे पाहिलं. मग पुटपुटला, त्यांना आणलं असतं तर जरा बरं झालं असतं. अहो, ते यायच्या परिस्थितीत नाहीत. ठीक आहे, मी एक गोळी देतो, ती त्यांना द्या. त्यावर भरपूर पाणी प्यायला द्या. 10-15 मिनटात त्यांना एक उलटी होईल. कफ सगळा पडून जाईल. त्याच्या जोडीला ज्या पुड्या देईन त्यातल्या 3 गोळ्या 3-3 उलटीनंतर द्या. रात्री झोपताना द्या आणि उद्या सकाळी द्या. तेवढ्यानं आराम पडेल. उद्या दुपारी दाखवायला परत घेऊन या. तिनं मान डोलावली. डॉक्टरांनी केस पेपर तयार केला. नाव काय? मधुमालिनी पिंपळकर. मधुमालिनी? असं कसं नाव असेल तुमच्या नवऱ्याचं? ओह सॉरी,
मिस्टर मधुकर पिंपळकर. डॉक्टर सांडभोर त्याचं काम उरकत होता. एकीकडे ती कुठे उतरली आहे, तिथे व्यवस्था कशी आहे वगैरे जनरल चौकशी करीत होता. ती सांगत असलेली माहिती मी उगाचच आपलं लक्षपूर्वक ऐकत होतो. 20 रुपये. तिच्या हातात औषधांच्या पुड्या देत तो म्हणाला. तिनं चटकन माझ्याकडे पाहिलं. नेमके 20 रुपये माझ्याकडे होते. मनात म्हटलं, 20 रुपये का रे हरामखोर? 5 रुपयांच्या वर किंमत नसेल ह्या सगळ्या औषधांची. पण परगावची माणसं एन्जॉय करायला पिकनिक स्पॉटला आलेली, पैसे भरपूर असतात त्यांच्याकडे, म्हणून आपलं लुटून घ्यायचं. निमूटपणे मी 20ची नोट त्याच्या हातात ठेवली आणि जायला निघालो. अहो महाजन. डॉक्टर सांडभोर काय विचारणार याची मला कल्पना आली होती, म्हणूनच माझा सारा पारा थोडा चढला होता. काय? मी कोरड्या स्वरात प्रश्न केला. कोण कोण मधुमालिनी? हां, म्हणजे तुमचा काय संबंध हो? मिस्टर पिंपळकर माझे मित्र आहेत. ओ आय सी. तरीच त्यांचा गप्पांचा मूड कट करून मी तिच्या मागोमाग बाहेर आलो. रूमवर येत आहे? नको आता. चला की. हे आजारी असले म्हणून काय झालं? तसे ते खूप जॉली आहेत. त्यांना माणसं जमवण्याचा छंदच आहे. तुम्हाला पाहून त्यांना खूप आनंद होईल. काय करावं याचा नक्कीच विचार होईना. 20 रुपये गेले होते. पिण्याची कल्पना तर बादच झाली होती. जावं का? चला की. असं काय पण? बरं चला. मी येतो म्हणताच तिचा चेहरा जरा उजळला. ती भराभर चालू लागली. मी मध्येच थपकून माझ्याकडे पाहत तिनं विचारलं, तुम्ही आपलं नाव नाही सांगितलं का हो? तुम्ही विचारलं का हो? मी तिच्याच प्रश्नांची नक्कल केली. बरं बाई, आमचं चुकलं, ती हसून म्हणाली. आता तरी सांगा. कुमार महाजन. कुमार महाजन. ती स्वतःशीच पुटपुटली. तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकताना मी मोर पिसासारखा हलका होऊन गेलो होतो. ती म्हणाली त्यातलं काहीच खरं नव्हतं. नंतर बरंच काही मला म्हणाली होती. साऱ्या रस्त्यानं ती बोलत होती. मी ऐकण्याचं काम मात्र मनापासून करीत होतो. मुंबईला असताना नीमा आणि मी कधी पोटभर गप्पा मारल्याचं मला आठवत नाही. आणि तिला वेळ असायचा तेव्हा आम्ही मुलाचा आजार, सगळ्या गोष्टींचा अभाव अशा भयानक गोष्टींना तोंड देत होतो. खचत होतो. दयनीय होत होतो. नंतर आर्थिक परिस्थिती जरा सुधारली. ती नीमाला नोकरी लागली म्हणून. म्हणजे घरचं सगळं काम करायचं, संजूचं पाहायचं आणि प्रवासाची दगदग सहन करून नोकरी पण करायची. माझ्याहून तीच इतकी दमून जायची की कामाशिवाय बोलण्याचा तिला उत्साहच उरायचा नाही. माझं तर बोलणं कमीच. त्यामुळे मधुमालिनी लाडं बोलत असताना ते ऐकणं, तिचे विभ्रम पाहणं हा एक आनंदच होता. साऱ्या रस्त्यानं ती अभिमानानं आपल्या नवऱ्याबद्दल बोलत होती. तो किती मनमिळाऊ आहे, कसा विनोदी आहे. दुकानात एकदा गिराईक आलं की तो आपल्या गोड बोलण्यानं, नम्र वागण्यानं कसं त्याला आपलंसं करून टाकतो वगैरे. ती इतकीच सांगत होती. त्या अर्थी ते खरं असलंच पाहिजे. हे माझं साधं गणित. तेव्हा हे लक्षात आलं नाही की प्रत्येक स्त्रीला आपला पती हा सद्गुणांचा पुतळाच वाटतो. निदान त्याच्याबद्दल बोलताना तिला तसं दाखवावंच लागतं. उदाहरणार्थ, तो मद्दळ असेल तर अबोल शांत असतो. रागीट तुसडा असेल तर तो स्वाभिमानी असतो. टोचून बोलणारा असेल तर तो अतिशय बुद्धिमान असतो. हे लक्षात न घेतल्याने तिच्या नवऱ्याबद्दलच्या माझ्या अपेक्षा फार उंचावल्या. तो बोर्नव्हिटाच्या जाहिरातीतल्या तरुणाप्रमाणे उत्साहानं सळसळणारा असणार. एखाद्या विनोदी लेखकाप्रमाणे हजरजबाबी असणार. अशा बऱ्याच समजुती रस्ताभर मी मनात बाळगल्या. आणि ती सांगते त्यातलं अक्षरही खरं नाही हे लक्षात येताच मला प्रचंड धक्का बसला. बाबू मिस्त्रीच्या स्वागतमध्ये त्यांचा मुक्काम होता. 4 नंबरची डबल रूम त्यांनी घेतली होती. तिच्या मागोमाग मी रूममध्ये प्रवेश केला. तिनं आतला दिवा लावला.
प्रकाशात मला तिच्या नवऱ्याचं जे दर्शन झालं ते पूर्णतः अनपेक्षित होतं. तो म्हातारा होता. त्याच्या शरीरात अगदी जुजबी मांस होतं आणि चेहऱ्यावर त्रासिक भाव होते. मला पाहताच त्यानं ज्या क्रुद्ध संशयी नजरेनं आपल्या बायकोकडे पाहिलं त्यानं मलाच मेल्याहून मेल्यासारखं झालं. हसायचा प्रयत्न करीत मधुमालिनीनं माझी त्याच्याशी ओळख करून दिली. माझी किती मदत झाली ते सगळं सविस्तर सांगितलं. तो खोटं खोटं हसला. अगदी वाईट दिसू नये म्हणून त्यानं मला बसण्याची खूण केली. ती अमान्य करून उलट पावली बाहेर पडण्याचा माझा विचार होता, पण तिच्या नजरेतला आग्रह मला मोडवेना. मी खुर्चीत बसलो. ती कॉफी करायला आत निघून गेली. हा मधुमालिनीचा नवरा? त्याला पाहताच माझ्या मनातला भाव चेहऱ्यावर आला. तर मित्रांनो, आहे ना छान इंटरेस्टिंग कथा? तर आता बघूया पुढे काय घडतं ते. धन्यवाद.